अलबत्ता खलबत्ता बातमीदार बेपत्ता. रात्रीचे 3:30 वाजले आहेत. मी स्टुडिओ बातमीदार मोती बोम. तर नजर टाकूया काही शिळ्या बातम्यांवर. कोल्हापूर येथे विमान व रिक्षा यांच्या भीषण अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला, तर विमान चालकाने विमानातून उडी मारल्यामुळे थोडक्यात बचावला. आज सकाळी पटराने जीवनाला कंटाळून गरम चहात उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे चहा, खारी, बिस्किट परिवारात शोककळा पसरली आहे. कुडाळ बाजारपेठेत आईस्क्रीमचा गाडा उलटल्यामुळे सर्वत्र थंडीचे वातावरण. त्यामुळे गोवर येथेही थंडीचा गारठा. साखरेचे भाव वाढल्याने मुंग्यांचे आंदोलन सुरूच. आज आंदोलनाचा अर्धा दिवस. आमचे स्टार रिपोर्टर चिची इंद्रे यांनी सर्वाधिक व्यस्त व गरम अशा स्वयंपाकघर जीवावर उदार होऊन अतिशय महत्त्वाचे चावे मिळवले आहेत. त्यांच्याबरोबर आमच्या चाणाक्ष कॅमेरामन मनीमाऊ देखील होते. तर वेध घेऊया स्वयंपाकघर नगरातील बातम्यांचा. कोट्याखालील तिसऱ्या कप्प्यात एका कुळाच्या खड्यावरून बहुसंख्य महिला व अल्पसंख्य समाजातील काही डोंगरे यांच्यात झाली मारामारी. यात 200 मुंग्या व 100 डोंगरे ठार झाले. या परिस्थितीचा फायदा घेत काही परप्रांतीय जुळांनी तो गुळाचा खडा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 2 जुळे मुंग्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाले. परिस्थिती जास्त चिघळू नये म्हणून गृह व सूर्यव्रता मंत्री झाडूराव यांची हस्तक्षेप करून जंगल ठिकाणी असलेल्या डोंगरे जुळांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तसेच या सर्व समाजातील समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना नगराबाहेरील कचराकुंडी येथे स्थानबंद करण्याचे आदेश दिले आहेत. कांदेनवमीच्या मुहूर्तावर भजी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आलेल्या 10 कांद्यांचा बळी देण्यात आला. प्रख्यात कसाई श्री जाटू ढालदार यांनी बळी देण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचारण करण्यात आले. आनंदाने धुमधडाक्यात साजरा केलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना आपले आनंद अश्रू अनावर झाले होते. कुडाळमधील नामांकित हॉटेलमध्ये मेंदूवड्याच्या काटेरी चमच्याने दिवसा डोळ्यात खून केला. बॉम्बस्फोटचे धागेदोरे सुईपर्यंत येऊन पोचल्याने